रामकृष्ण हरी मंडळी, जय हरी. आज आपला दिवस सर्वांचा खूप चांगला जावो असं माझी म्हणणं आहे. आणि देवपूजा वगैरे सर्व माझं जे रोजचं नित्यनेम असतो तो आटपून आज माझा हा पहिला ब्लॉग आहे. तरी माझ्या पहिल्या ब्लॉगला सर्वांनी लाईक आणि हे करा. आता तुम्हाला सांगतो आमच्या इकडली थोडीशी माहिती, तुमच्या इकडली कमेंटमध्ये सांगायची. आज आमच्या इकडे खूप पाऊसचा म्हणजे पाऊसची शक्यता आहे आणि पाऊस होणार आहे असं मला वाटते. कारण की खूप ढगाळ वातावरण आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान आहे. आणि पहा माझी आई मला वरतून पाहता तुम्हाला दिसली असेल. आई म्हणते की काय चालू आहे. मी म्हटलं काही नाही, आता आजचा पहिला दिवस आहे ब्लॉग बनवायचा, तर ब्लॉग बनवता. आणि सर्वांचं माझ्यावर खूप प्रेम आहे अशी माझी विनंती आहे. आणि मग मी निघालो काकूच्या घरी. आणि काकूच्या घरी आल्यानंतर मी काय बघतो, काकू कापसावर बसून काकू मी पाहत होतं कापसावर बसून काकू मोबाईल पाहत होती. आणि मग मी येऊन कापसावर बसून काकूसोबत मोबाईल पाहायला लागलो. काकू म्हणे की मला शरम वाटते, मी तयारी केलेली नाही आहे, माझ्यासोबत व्हिडिओ काढू नको. अशी आमची खूप मस्ती चालली. काकूनं तर मोबाईलच दाबून घेतला. तरी जाऊ दे, मोबाईल खोलला. आणि आता रामकृष्ण बाहेर काय चालू होतं काकूसोबत थोडी गप्पा गोष्टी, मोबाईल पाहिला. आणि मग आता जायचं होतं थोडंसं बाहेर. आणि बाहेर जाऊन पाहायचं होतं मला गाई कशी आहे, वगैरे कसं आहे ते पाहायला. ताणगीन लागली का तर शिवनं काही कुटार खाल्लं नाही. मग हे गाय मला म्हणत होती की मला भूक लागली. मग मी आईला सांगून दिलं की गाईले चारा आणि मी जातो बाहेर, थोडंसं काम आहे मला, मिळतं म्हटलं बाहेरून. मग आई म्हणे जाय. मग मी निघालो बाहेरसाठी. जायचं होतं मला, फोनचं काम होतं. फोनचं थोडंसं मला काम होतं, फोनला त्या काच बसवायचा होता म्हणून मी निघालो इलेक्ट्रॉनिकच्या दुकानावर. चला तर तिथून बघू ते काय सांगतात. तर चला. चालता चालता थोडेसे माझे मित्र भेटले, थोडीशी गप्पा झाली आणि मग निघालो डबल. मग पोचलो आपण दुकानावर आल्यानंतर थोडीशी दिसा होती घरची. आणि मग त्यांना म्हटलं की मला माझ्या फोनाला काच बसवायचा होता. त्या काकाला आवाजच जात नव्हता. मग आवाज गेला तर काकाला म्हटलं की मला त्या फोनला काच बसवायचा आहे. काका म्हटले हो, पाहतो मी माझ्याकडे तो क्लास आहे काय. काका काहीतरी म्हणत होते मला. काका म्हणत की फोनचा लॉक उघडून दे. मग काकाला फोनचा लॉक उघडून देत होतो. मग काकाला फोनचा लॉक उघडून दिला. काकाला म्हटलं द्यात लॉक उघडून दिला. मग काका काहीतरी त्या फोनामध्ये काहीतरी रिकामी धंदे करत होते. पण मला काही माहीत नाही. तुम्हाला बघायचं आहे काय तर बघा. ते बघा काय करत आहेत. ती थोडीशी काहीतरी मिनिस्ट्रेशन त्यानं काही केली, प्रोसेस केली. त्या प्रोसेस चालू होती त्याची. त्यांची प्रोसेस झाल्यानंतर ते म्हणाले मला की माझ्या फोनात माझ्यापाशी काही त्याचा काच नाही. मग मी निघालो दुसऱ्या दुकानावर. चला आता आपण दुसऱ्या दुकानावर जाऊ, बरं तिथे भेटते काय तर. मग निघालो मी दुसऱ्या दुकानावर. दुसऱ्या दुकानावर निघाल्यानंतर मी पोचलो बस स्टँडवर पोचले. आणि काहीतरी 2-4 लोक भेटले. कुठे चालली म्हटलं महाराज काही नाही. मग आता पोचलो मी दुकानामध्ये. दुकानदार मला कोणच दिसलं नाही. मग ते काका बसले होते बाहेर. त्या काकाला म्हटलं की दादा कुठे. दादा मग ते झोपेल असेल, खाली पहा. मग मी खाली पाहिलं तर काका बसले होते, मोबाईलसोबत कोणासोबत बोलत होते. काका म्हणत की माझ्याकडे काही टॉस नाही, तो उद्या आहे. बरं रात्री आहे म्हणत ते. म्हटलं बरं रात्री येतो. मग मी निघालो घरी. चला मग आपण जाऊ आता घरी. घरी जाता मग थोडंसं चाललो मग मी माझ्या घरी मस्तपैकी. मग मी आलो घरी. आता मी म्हटलं की आता आपण काकूपाशी जाऊ, बघू बरं डबल काकू काय करत आहे, तर थोडी काकूची मजा घेऊ. मग काकूच्या घरी आलो. काकूचं पाहतं काकू डबल पाहत होती जोधा अकबर. काकू डबल फोनच पाहत राहिली. काकू पाहत होती जोधा अकबर. मी म्हटलं मला पाहू द्या
खूप म्हणे नाही. तुम्ही निघालो माडीच्या रस्त्यानं. मग आता पोचलं माडीवर. माडीवर गेल्यानंतर थोडंसं इकडं मोसम पाहायला किती मस्त सुंदर होता. ढगाळ म्हणजे पाऊस काही नव्हतं, सकाळी होतं, पण आता सर्व मोकळं झालं. नंतरून चालू होतं तिकडे पावरसचं काम. जर तुम्हाला त्या पावरसमध्ये जर काय काम चालू आहे हे बघायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा की आम्हाला हे बघायचं आहे. मग मी तुम्हाला त्याचा पूर्ण व्हिडिओ सांगणार आहे. तरी मला कमेंटमध्ये सांगा. आणि मग थोडंसं फिरलो वगैरे. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर या पहिल्या ब्लॉगला तुम्ही सर्वजणांनी खूप शेअर करा आणि खूप लाईक करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा. दोन्ही माझ्या आय डीला फॉलो करा अशी माझी नम्र विनंती आहे. तुम्हाला थोडीशी विशेष माहिती देतो माझ्याबद्दल की माझं यूट्यूब चॅनल आहे. मी एक कीर्तनकार पोरगा आहे. मी एकादशी निमित्त आता वैकुंठ चतुर्थी निमित्त प्रवचन कीर्तन असे होणार आहेत. तर तुम्हाला जर याची जर लाईव्ह जर पाहायचं असेल तर माझ्या सोहम जास्कर आय डीला आणि दर्शन जास्कर याला फॉलो करा. तुम्हाला सर्व नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि असं जर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या प्रत्येक आय डीला फॉलो आणि सबस्क्राईब करा अशी माझी नम्र विनंती आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर करा. आणि खूप मला तुमची असंच माझ्यावर प्रेम राहू दे. आणि तुम्हाला आजचा जो दिन विशेष आहे जर तुम्हाला सांगायचं असेल, तुम्हाला जर आज नवीन माहिती पाहिजे असेल तर याच्यामध्ये कमेंटमध्ये टाका नवीन माहिती. मी तुम्हाला पुढच्या उद्याच्या ब्लॉगला तुम्हाला मी नवीन माहिती सांगणार. तत्पर्यंत तुमचं माझ्यावर असंच प्रेम राहू द्या. आजच्या ब्लॉगला किती जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त फॉलो भेटलं पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे. तत्पर्यंत रामकृष्ण हरी. उद्या सर्व भेटूया पुढच्या ब्लॉगला.